दररोज हजारो नारळ विकले जातात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हाच कचरा काही उद्योजकांसाठी लाखोंच्या व्यवसायाची संधी बनला आहे. आज आपण पाहणार आहोत नारळाच्या टाकाऊ भागापासून उभा राहिलेला एक भन्नाट बिझनेस मॉडेल. हा जो आपला नारळ आहे, जो आपण पाणी पिऊन फेकून देतो, या पाणी पिऊन फेकून दिलेल्या नारळापासून आपण इथं आपल्या फॅक्टरीमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट बनवतो. जेव्हा आपण फायबर एक्सट्रॅक्शन मशीन मध्ये आपलं नारळ क्रश करतो, नारळ क्रश केल्यानंतर या चाळणीमध्ये आपण ते मटेरियल टाकतो. मटेरियल टाकल्यानंतर इथं जे आपल्याला एक फाईन प्रॉडक्ट मिळतं, यालाच कोकोपीट बोलतात. जे कचऱ्यामध्ये नारळ मिळतात त्या नारळांना रिसायकल करून किंवा रियूज करून त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार करते. आणि आज या कंपनीचा जो नमस्कार सर. नमस्कार. कशा आहात तुम्ही? मस्त सर, छान. सर, म्हणजे तुम्हाला भेटून तर खूप भारी वाटलं. नमस्कार. आणि त्याचप्रमाणे तुमचं एक गुड नेम म्हणजे आपली जी ओळख आहे ती आपल्या व्ह्युअर्सला करून द्या. नमस्कार मंडळी, माझं नाव तुषार केशवराव सावंत, सावंत इंडस्ट्रीज लातूर, MIDC. मी वेस्ट टू बेस्ट बिझनेस करतो. जसं की आपण नारळ पाणी पिऊन फेकून देतो, त्या पिऊन फेकून दिलेल्या नारळापासून मी ते माझ्या फॅक्टरीमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो. म्हणजे आता बघा सर, मी पाहिलं की तुम्ही आज काथ्या बनवताय, कोकोपीट बनवताय, कॉयर बनवताय आणि सर्वात महत्त्वाचा हा जो रॉ मटेरियल आहे तो आपल्याला कचऱ्यामध्ये उपलब्ध होतोय. हो. म्हणजे एक संकल्पना तुम्हाला कशी सुचली? तर असं आहे, काहीतरी वेगळं करायचं आणि जे आपल्या सिटीमध्ये एक थोडीशी समजा घाण आहे किंवा एक स्वच्छता अभियान आपण बोलू त्याला, ते थोडंसं डोक्यात कुठंतरी होतं. आणि त्या अनुषंगाने मी थोडंसं वेगळा प्रयत्न गेल्या 8 वर्षापासून करतोय. याच्यामध्ये अजून काही नवीन करता येईल ते पण मी पाहतोय. जसं की आपण जे नारळ पाणी पिऊन फेकून देतो, त्या पिऊन फेकून दिलेल्या नारळाला घेऊन मी ते वेगवेगळे प्रॉडक्ट बनवतो. ज्यावेळेस आपण एखादी संकल्पना करतो की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे, मग ती संकल्पना केल्यावर सुरुवातीचा जो टप्पा असतो की ह्या व्यवसायासाठी लागणाऱ्या कोणकोणत्या मशीनी लागतील किंवा कोणकोणते प्रोडक्ट्स आपण कशा प्रकारे बनवू शकतो, एक R&D असते थोडक्यात, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर तो सुरुवातीचा टप्पा कसा होता? जसं की तुम्हाला सांगू इच्छितो, हा जो बिझनेस आहे, जो की पूर्ण साऊथ बेस आहे. आपल्याकडे हा बिझनेस कुठेही जास्ती नाहीये. आम्ही ट्रायल बेसवर केलेला 8 वर्षापूर्वी, तो आज पूर्णपणे यशस्वीरित्या मी चालवतोय. त्यासाठी मला एक 4-5 मशीनच्या गरजेच्या होत्या. जसं की नारळाला क्रश करण्यासाठी आपल्याला फायबर एक्सट्रॅक्शन मशीन लागते. त्यानंतर दुसरी मशीन स्क्रीनर आहे, तिसरी मशीन विलोईंग आहे आणि चौथी मशीन रोप मेकिंग मशीन आहे. अशा 4 मशीनचा सेटअप आपल्याला या बिझनेससाठी लागतो. आणि ह्या व्यवसायासाठी जो रॉ मटेरियल आहे सर, तो आपल्याला कुठे कुठे उपलब्ध होतोय किंवा कुठून आणू शकतो आपण? आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या व्यवसायासाठी जे रॉ मटेरियल आहे ते आपल्याला टोटली फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. जे आपल्या सिटीमध्ये आपण नारळ पाणी पिऊन फेकून देतो, ते आपल्या नारळ पाणीच्या गाड्यावाल्यांकडून आपल्याला ते उचलायचं आहे आणि आपल्या इथं घेऊन येऊन आपल्या फॅक्टरीमध्ये प्रोसेस करायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला वेगवेगळे प्रॉडक्ट बनवायचे आहेत आणि ते प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये सेल करू शकतो. ज्या वेळेस आपण रॉ मटेरियल कलेक्ट करतो, तो रॉ मटेरियल इथे आल्यानंतर जी काही पुढची प्रोसेस होते किंवा जे काही म्हणजे प्रोडक्ट तयार होतात ते कशा प्रकारे तयार होतात? जसं की आपलं रॉ मटेरियल आल्यानंतर पहिल्या सुरू आपल्याला या मशीनमध्ये आपलं नारळ जातं. या मशीनमध्ये आपल्याला या साईडला कोकोपीट मिळतं आणि पलीकडच्या साईडला जे आहे ते आपल्याला फायबर मिळतं. आपण कोकोपीट आहे ते पूर्णपणे या स्क्रीनर मशीन मध्ये चाळून घेऊन फाईन कोकोपीट आपण बनवतो. हे आपल्याला फाईन कोकोपीट मिळेल. हे फाईन कोकोपीट आपण 25 किलोच्या बॅग मध्ये पॅक करून आपण नर्सरीवाल्यांना देतो किंवा शेतकऱ्यांना देतो. आणि जे आपलं फायबर आहे ते फायबर आपण घेऊन बाहेर थोडंसं सुकवून त्याला या विलोईंग मशीन मध्ये घेऊन येतो. आपण या विलोईंग मशीन मध्ये सेपरेशन करून मग आपण इकडे या काथ्याच्या रस्सीला आणतो. म्हणजे इथं आपला काथ्या बनतो, या मशीनवरती आपला काथ्या बनतो. अशा प्रकारे हे आपलं चालतं. आता कंपनीत संपूर्ण वर्कर्स किती कामाला आणि डेली प्रोडक्शन किती आहे? आपल्या इथे टोटल एक 7 ते 8 वर्कर्स कामाला आहेत आणि आपल्या पूर्ण फॅक्टरीमध्ये डेली 8 तासासाठी आपल्याला 3 टन क्रशिंग होते.
3 टन क्रशिंग मधून साधारणतः 1 ते 1.5 टन कोकोपीट मिळतं आणि 500 किलो पर्यंत आपल्याला फायबर मिळतं, म्हणजे काथ्या मिळतो. म्हणजे खूप छान प्रकारे तुम्ही संपूर्ण प्लांट तुमचा रन करतात. आता हो. कसं आहे सर, आज एखाद्या तरुणाला व्यवसाय करायचा, तर सुरुवातीला एक प्रश्न खूप मोठा असतो की कॅपिटलचा, की भांडवल कसं उभं करायचं. मग तुम्ही सुरुवातीला भांडवल कसं गोळा केलं होतं? तर मंडळी, याचं जे भांडवल आहे साधारण मी 8 वर्षाखाली हा पूर्ण सेटअप एक 7 ते 8 लाखामध्ये चालू केला होता. पण 8 वर्षाची कॅपिटल आता थोडंसं वाढलेलं आहे. हा पूर्ण सेटअप आपल्याला 10,81,000 प्लस 18% जीएसटी मध्ये बसतो, ज्यात तुम्हाला 4 मशीन येतील. पहिली मशीन फायबर एक्सट्रॅक्शन, दुसरी स्क्रीनर, तिसरी विलोइंग आणि चौथी आपली रोप मेकिंग मशीन. अशा 4 मशीनचा सेटअप तुम्हाला 10,81,000 प्लस 18% जीएसटी मध्ये येईल. जर कुणाला तरुणाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे आणि किती इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला लागेल? हो सर. आणि जर समजा एखाद्याला हा व्यवसाय करायचा असेल तर त्याला कमीत कमी 1 टन आपलं कच्चा रॉ मटेरियल जे आहे, जे आपलं वेस्ट नारळ आहे, ते मिळते का याचा सर्वे करावा लागेल आणि नंतर आपल्याला या व्यवसायाची सुरुवात करता येऊ शकते. ह्या मशीन्स कुठे अवेलेबल होतील आता आपल्याला? ह्या मशीन आपण स्वतः बनवतो जे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो, हो. म्हणजे आपलं प्लांट पण आहे आणि हो. आपण तरुणांना पण या मशीन्स देतोय. एक एक सांगू इच्छितो, या मशीनचा आपण स्वतः प्लांट पण इन्स्टॉल करतो, म्हणजे अर्थात आपण स्वतः मशीन पण बनवतो आणि तुम्ही पाहताय की आपला स्वतःचा हा प्लांट पण चालू आहे. गेले 8 वर्ष झाले हा प्लांट आपला सक्सेसफुली चालू आहे. आणि नफ्याचं गणित कसं आहे सर या प्लांट मध्ये? याचं नफ्याचं गणित असं आहे, जेवढं पण आपलं मेंटेनन्स आहे ते पूर्ण आपलं फायबर वरती जातं आणि जेवढं काही प्रॉफिट राहतं ते पूर्ण आपल्याला कोकोपीट मध्ये मिळतं. आतापर्यंत तुम्ही जो हा व्यवसाय केलाय, तर ह्या व्यवसायातला तुमचा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे आणि भविष्यात तुमचं व्हिजन काय ह्या व्यवसायाला घेऊन? हे पहा, ज्यावेळेस मी हा बिझनेस चालू केला तेव्हा खूप म्हणजे खूप परेशानी झाली, कारण हा पूर्ण जो बिझनेस आहे, जी ही संकल्पना आहे ती पूर्ण साऊथ बेस आहे आणि साऊथवाले आपल्याला सपोर्ट करत नाहीत याचा अर्थ असा नाहीये. लँग्वेज प्रॉब्लेममुळे मला भरपूर तकलीफ झालेली आहे आणि याच्यामध्ये मी एक शिकलो की एखादा बिझनेस काही नॉलेज नसताना कसं आपल्याला चालवता येईल सक्सेसफुली, हे खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी. ते मी पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. सर कसं आहे, आता जे तरुण आहेत मार्केटमध्ये, ते आज खेडेगावातून मेट्रो सिटीमध्ये जातात जॉबसाठी किंवा घाबरतात. म्हणजे प्रत्येकाकडे संकल्पना आहे, अरे मला काहीतरी बिझनेस करायचा आहे, पण बिझनेस टाकण्याच्या आधी अरे तो टाकतोय, इन्व्हेस्टमेंट करतोय, यशस्वी होईल का नाही, किंवा आपण कर्जात अडकू, तर असे खूप सारे प्रश्न असतात. तर त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, त्यावर एकच सांगेल. आता दुसरे जर आपण व्यवसाय बघितले तर सगळ्यात महत्वाचं असतं की एक टाइम राहते इन्व्हेस्टमेंट मशीनसाठी, पण वारंवार आपल्याला रॉ मटेरियल परचेस करावं लागतं. पण आपल्या बिझनेसचं फॅक्टरीचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला फक्त वन टाइम मशीनसाठी खर्च करायचे आहेत, नंतर जो रॉ मटेरियल आहे ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. त्यामुळे आपलं मार्जिन कमीत कमी 30% जास्तीत जास्त 80% आपलं प्रॉफिट मार्जिन राहतं. आणि हे फक्त व्हिडिओ बघून आणि या बाकी गोष्टी बघून चालणार नाही. तर प्रत्यक्षात जर केलं तर तुम्हाला नाही म्हटलं तरी 80% आपल्याला नेट प्रॉफिट जातं. हे मंडळी, जसं की सर म्हणले, फक्त व्हिडिओ बघून तुम्ही व्यवसाय करू नका, प्रत्यक्षात अनुभव घ्या, त्या ठिकाणी जाऊन पहा, तिथे वाटलंच तर थोडे दिवस काम करा आणि मगच हा व्यवसाय सुरू करा. आणि आजचा जो कंटेंट होता किंवा जो व्हिडिओ होता, तो सरांचा हा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सरांशी तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला जात आहे, तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.